मित्रांनो, संडे हो या मंडे रोज खाओ अंडे हे तुम्ही नक्कीच ऐकले असेल. शरीराला आवश्यक प्रथिनं म्हणजेच प्रोटीन आणि जीवनसत्व मोठ्या प्रमाणावर असल्या कारणाने एग्स किंवा अंड्यांना सुपरफूड सुद्धा म्हटलं जातं. मित्रांनो, अंड पौष्टिक आहे, पण अनेकांना असा समज आहे की अंड्यातील पिवळ्या भागामध्ये कोलेस्ट्रॉलचं प्रमाण खूप असतं आणि शरीरातील वाढलेलं कोलेस्ट्रॉल हृदयरोगासाठी कारणीभूत ठरतं. त्यामुळे अंड्यातील पिवळा भाग खावा की नाही, अंड्यातील बलक खाणं चांगलं की वाईट, की फक्त पांढरा भाग म्हणजेच एग व्हाईट खावं आणि बाकीचा भाग फेकून द्यावा, हा प्रश्न अनेकांना पडणे साहजिक आहे. तेव्हा मित्रांनो, ह्या प्रश्नाचं उत्तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक नम्र विनंती तुम्हाला करतोय. जर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर ह्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून अशाच प्रकारच्या आरोग्यवर्धक टिप्स तुम्हाला नेहमीच मिळत राहतील. चला तर मग मित्रांनो, व्हिडिओला लगेच सुरुवात करूया. अंड्यातील पिवळा भाग खाणं आरोग्यासाठी चांगले की वाईट, या प्रश्नाचं उत्तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. पौष्टिक आणि समतोल आहार म्हणून अंड्याचा रोजच्या आहारातील समावेश अत्यंत महत्त्वाचा आहे. याचं कारण म्हणजे अंड शरीराला गरजेची प्रथिनं म्हणजेच प्रोटीन्स, जीवनसत्व आणि क्षार यांचं सर्वोत्तम मिश्रण आहे. अंड्यांमध्ये प्रोटीन्स, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन B12, व्हिटॅमिन B2 आणि शरीराला आवश्यक इतर पौष्टिक घटक असतात. आहार तज्ज्ञांच्या मते अंड शरीराला आवश्यक प्रोटीन्सचा सर्वात चांगला स्रोत आहे. शरीरात यांचं पचन अगदी सहजतेने होत असतं. त्यामुळे सामान्य व्यक्तीसाठी रोज एक अंड खाणं चांगलं आहे. स्नायू मजबूत करण्यासोबतच अंडी खाणे तुमच्या आरोग्यासाठी नक्कीच फायदेशीर आहे. हे तुमच्या त्वचेसाठी आणि केसांसाठी फायदेशीर मानले जाते. एका अंड्यामध्ये 78 कॅलरीज आणि 6 ग्रॅम प्रोटीन असते. अंड्यामध्ये मोठ्या प्रमाणात आयरन म्हणजेच लोह आणि बायोटीन असतं. बायोटीन मेंदूच्या वाढीसाठी, डोळ्यांसाठी आणि शरीरातील हिमोग्लोबिनसाठी फार उपयुक्त आहे. इतर पदार्थांतून आपल्याला बायोटीन मिळत नाही. कोरोना संसर्गाच्या काळामध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी उपचार घेणाऱ्या कोरोना रुग्णांनाही एग्स खाण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या. तेव्हा मित्रांनो, या गोष्टीमध्ये काही वादच नाही की अंडी खाणे आरोग्यदायी आहे, पण तरीही लोक त्यातील पिवळा भाग खाणे का टाळतात ते जाणून घेऊया. अंड्यातील पिवळा भाग, ज्याला आपण बलक म्हणतो, हा बलक खावा की नाही यावर गेल्या कित्येक दशकांपासून चर्चा सुरू आहे. अंड्याच्या पिवळ्या भागामध्ये कोलेस्ट्रॉलचं प्रमाण खूप जास्त आहे. शरीरात वाढणाऱ्या कोलेस्ट्रॉलचा थेट संबंध हृदयविकाराशी आहे. त्यामुळे आवडीने अंड्यांवर ताव मारणारे लोक आरोग्यावर विपरीत परिणाम होईल या भीतीने अंड्यातील पिवळा भाग खाणं टाळतात. मित्रांनो, आहार तज्ज्ञांच्या मते अंड्यातील पांढऱ्या भागापेक्षा पिवळा भाग अधिक पौष्टिक आहे. अंड्यातील पिवळ्या बलकामध्ये व्हिटॅमिन डी असतं. त्यामुळे अंड्याचा बलक खाणं नक्कीच फायदेशीर आहे. पण अंड्यातील पिवळा बलक किती प्रमाणात खावा त्याला देखील एक विशिष्ट मर्यादा आहे. कारण प्रमाणाबाहेर त्याचं सेवन करणे आरोग्यास अपायकारक देखील ठरू शकते. सोबतच अशा प्रकारची भीती लोकांच्या मनात आजही आहे की अंड्यातील पिवळ्या भागामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो. या भीतीबाबत आहार तज्ज्ञ म्हणतात की अंड्यातील पिवळ्या बलकाचं ठराविक प्रमाणात सेवन केल्यास हृदयविकाराचा धोका वाढत नाही. अंड्यातील पिवळा बलक पूर्णतः हानिकारक नाही. तेव्हा दररोज अंड्यातील 1 ते 3 पिवळे बलक खाण्यास हरकत नाही. मित्रांनो, तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की रोज एक अंड खाल्ल्याने हृदयविकार आणि स्ट्रोकची शक्यता कमी होते. रोज अंड खाणाऱ्यांमध्ये अंडी न खाणाऱ्यांपेक्षा हृदयविकारामुळे मृत्यू होण्याचा धोका 18% आणि स्ट्रोकची शक्यता 28% कमी होते. तसेच मित्रांनो, अनेक संशोधनांमध्ये हे स्पष्ट झालं आहे की रोजच्या आहारात अंड्यांचा समावेश केल्यामुळे हृदय आणि पचनक्रियेला फायदा होतो. तेव्हा मित्रांनो, दररोज 1 ते 2 अंड्यांचे बलक खाणे सेफ आहे असे म्हणता येईल. मित्रांनो, अंड्यातील पिवळ्या बलकाचे फायदे काय ते देखील आपण लगेचच जाणून घेऊया. अंड्यातील पिवळं बलक व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन ई आणि सेलेनियम यांसारख्या महत्त्वपूर्ण जीवनसत्व आणि खनिजांनी समृद्ध आहे. अंड्यातील पिवळ्या बलकामध्ये कोलिन असते, जे मेंदूच्या विकासासाठी आणि कार्यांसाठी आवश्यक असते. तसेच हे डोळ्यांची दृष्टी टिकवून ठेवण्यासही मदत करतात. अंड्यातील पिवळ्या बलकामध्ये असलेल्या हेल्दी फॅट्समुळे तुम्हाला पोट भरल्यासारखे वाटते, जे मर्यादित प्रमाणात खाल्ले तर वजन नियंत्रणात मदत होते. पिवळे बलक हा उच्च गुणवत्तेच्या प्रथिनांचा म्हणजेच हाय क्वालिटी प्रोटीन्सचा चांगला स्रोत आहे, जो दिवसभर ऊर्जा प्रदान करू शकतो. त्यामध्ये निरोगी फॅट्स असतात, जे HDL म्हणजेच चांगले कोलेस्ट्रॉलची पातळी वाढवतात. HDLला चांगलं तर LDLला वाईट कोलेस्ट्रॉल म्हणून ओळखलं जातं. त्यात असलेले व्हिटॅमिन डी कॅल्शियमचे शोषण करण्यास मदत करतात आणि हाडे मजबूत करतात. अंड्यातील पिवळ्या बलकामध्ये उपस्थित अँटीऑक्सिडंट्स त्वचेची इलॅस्टिसिटी वाढवू शकतात.
आणि वृद्धत्वाची लक्षणे कमी करू शकतात. पण मित्रांनो, एक महत्त्वाची बाब लक्षात घ्या की ज्या लोकांना अंड्यांची ॲलर्जी आहे त्यांना अंड्यातील पिवळे बलक खाल्ल्याने समस्या देखील वाढू शकतात. अंड्यातील पिवळ्या भागाचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने खराब कोलेस्ट्रॉल वाढू शकतं, ज्यामुळे हृदयविकार होऊ शकतो. तसेच मित्रांनो, कच्च्या किंवा कमी शिजलेल्या अंड्यातील पिवळ्या बलकामध्ये साल्मोनेला बॅक्टेरिया असू शकतात, ज्यामुळे विषबाधा होऊ शकते. अंड्यातील पिवळ्या बलकांमध्ये कॅलरी आणि चरबी जास्त असते, जे जास्त प्रमाणात सेवन केल्यास वजन वाढण्यास कारणीभूत ठरू शकतात. तसेच त्याच्या अतिसेवनाने काही लोकांना पचनाच्या समस्या जाणवू शकतात. सोबतच मित्रांनो, काही लोक असे देखील आहेत ज्यांना अंड्यातील पिवळ्या बलकाची चव अजिबात आवडत नाही, त्यामुळे ते पिवळा भाग खाणं टाळतात. मित्रांनो, ज्या लोकांना त्यांचं वजन वेगाने कमी करायचं असेल तर त्यांनी अंड्याचा फक्त पांढरा भाग खाणं फायदेशीर ठरतं. पण लक्षात असू द्या की दरवेळी केवळ अंड्याचा पांढरा भाग खाणंच योग्य नसतं. म्हणजेच जर तुम्ही 5 अंडी खात असाल तर त्यापैकी 3 अंड्यांचा पांढरा भाग खा आणि 2 अंडी पूर्ण खा. यामुळे शरीराला इतर पोषक तत्वही योग्य प्रमाणात मिळतील आणि तुमचं वजनही वाढणार नाही. तुम्ही अंडी नाश्त्याला किंवा वर्कआउट नंतरही खाऊ शकता. एका संपूर्ण अंड्यातून 6 ग्राम प्रोटीन आणि 78 ग्राम कॅलरीज मिळत असतात. तसेच काही प्रमाणात फॅट्सही मिळतात. जेव्हा तुम्ही अंड्याचा फक्त पांढरा भाग खाता तेव्हा त्यामध्ये 4 ग्राम प्रोटीन शरीराला मिळतं आणि त्यात फॅट्स अजिबात नसतात. तसेच त्यात इतर आवश्यक पोषक घटकही कमी असतात. मित्रांनो, दररोज अंडे खाण्याचे अनेक फायदे आहेत. जसे अंडे प्रथिनांचे म्हणजेच प्रोटीन्सचे अत्यंत चांगले स्रोत आहेत. मसल बिल्डिंगकरिता तसेच मसल्सची झीज भरून काढण्याकरिता देखील अंडे आवश्यक आहेत. एग्जमध्ये असलेले प्रोटीन्स आणि हेल्दी फॅट्स आपल्या शरीराच्या भुकेला नियंत्रित करतात आणि त्यामुळे जास्त वेळ भूक लागत नाही. तसेच वजन देखील कमी करण्यास मदत होते. हाडांच्या मजबूतीसाठी आणि प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी व्हिटॅमिन डी महत्त्वाचे असते, जे अंड्यांमध्ये मुबलक प्रमाणात असते. हृदयाचे आरोग्य सुधारण्याकरिता मदत करणारे ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स आणि अँटीऑक्सिडंट्स अंड्यांमध्ये मुबलक प्रमाणात असतात. त्यामुळेच अंडी खाणाऱ्या लोकांमध्ये हृदयविकाराचा धोका कमी होतो. अंडी आपल्या शरीरामध्ये इन्सुलिन लेवल स्थिर ठेवतात, ज्यामुळे मधुमेहाच्या म्हणजेच डायबिटीज असलेल्या लोकांसाठी सकाळी अंडी खाणे फायदेशीर ठरते. मित्रांनो, अंड्यातील कोलेस्ट्रॉल हळूहळू शरीरात जातो आणि तो हानिकारक नाही असे संशोधनातून पुढे आलेले आहे. हल्लीच्या संशोधनानुसार अंड्यामुळे रक्तातील कोलेस्ट्रॉल स्तरावर वाईट परिणाम होत नाही. अंड्यातील कोलिन नावाचे एक महत्त्वपूर्ण पोषक तत्व जे मेंदूच्या कार्यासाठी आवश्यक आहे, ते कोलिन मानसिक कार्यक्षमता आणि लक्ष केंद्रीकरण सुधारण्यास मदत करतो. मित्रांनो, नियमित अंडी खाणे हे ॲनिमिया ह्या रोगावर एक प्रभावी औषधच म्हणावे लागेल. झिंक आणि व्हिटॅमिन ए अंड्यांमध्ये भरपूर प्रमाणात असते, जे त्वचा निरोगी ठेवण्याकरिता मदत करतात. मित्रांनो, अंड्यांमध्ये ल्युटीन आणि झेक्सॅन्थिन असते. दररोज सकाळी अंडी खाल्ल्याने डोळे निरोगी राहतात. तसेच ते कोरड्या डोळ्यांना देखील मदत करतात. मित्रांनो, आय होप ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या मनातील सगळ्या शंका दूर झाल्या असतील. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट सेक्शनच्या माध्यमातून नक्की सांगा. नेक्स्ट व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर हवाय ते देखील मला नक्की सजेस्ट करा. आणि अशाच प्रकारच्या आरोग्यवर्धक टिप्सकरिता चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकनला नक्की प्रेस करा. भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.